नमस्कार मंडळी, रहाटे काकी या युट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत व्हॅलेंटाईन डे विशेष रोज फ्लेवर कोकोनट पुडिंग. कधी कधी प्रेम व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात, त्यावेळेस ही खास रेसिपी करून तुम्ही आपले प्रेम व्यक्त करू शकता. तर अगदी कमी साहित्यात कोणालाही येईल अशी आपण आज बघूया रोज फ्लेवर कोकोनट पुडिंग. यासाठी लागणारं साहित्य आहे नारळ, पाणी, हा रोज इसेन्स घेतलाय, कॉर्नफ्लोअर हे 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतले आणि ही छोटी वाटी साखर, आणि ह्या साखरेच्या दुप्पट आपण ते नारळाचं दूध घेणार आहोत, आणि हा लाल रंग आणि थोडस तूप. आता ह्या नारळाचे आपण तुकडे करून घेणार आहोत. असे तुकडे करून हा पाठचा काळा भाग आहे आपण काढून टाकूया. असा नारळाचा आपण हा काळा भाग काढून घेणार आहोत, नाहीतर हे विळीवर आपण किसून घेतलं तरीही चालेल. मी आता हे किसून घेणार आहे. हे खोबरं आता आपण किसून घेतलंय, ते आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊया. सगळं हे खोबरं टाकून घेऊया. आता हे किसून घेतलेलं खोबरं आपण मिक्सरच्या भांड्यात घेतलंय, तर त्यात थोडं पाणी घालून आपण त्याला वाटून घेऊया. आता हे आपण ह्यात गाळून नारळाचं दूध काढून घेऊया. आता हे ते नारळाचं आपण दूध काढून घेऊया. हे गाळणीने गाळत आहे, तर कपड्यात घेऊन तुम्ही गाळू शकता. अशा प्रकारे दाबून नारळाचं दूध काढून घेऊया. आता पुन्हा एकदा टाकूया. आता पुन्हा एकदा आपण ह्यात पाणी टाकून वाटून घेऊया. आता हे 2 चमचे आपण जे कॉर्नफ्लोअर घेतलंय ते घेऊया, आणि त्यातच 1 वाटी हे नारळाचं दूध टाकूया, आणि ह्याला ढवळून याचे घेऊया. असं ढवळून घेऊया. पूर्ण गोळे मोडून घ्यायचे अशा प्रकारे. आता हे आपण जे नारळाचं दूध आहे ते गॅसवर ठेवूया. आता हे नारळाचं दूध आपण उकळी आणायला ठेवलंय. तर तुम्हाला घरी करायचं नसेल तर बाजारातही नारळाचं दूध मिळतं, ते आणूनही तुम्ही असं करू शकता. आता हा जो कॉर्नफ्लोअर आहे, नारळाच्या दुधात आपण कॉर्नफ्लोअर घातलंय, त्या गुठळ्या मोडून घेतल्या आहेत. आता त्यात आपण घालणार आहोत हे रोज इसेन्स. आपण व्हॅलेंटाईन डे विशेष करतोय, त्यामुळे आपण रोज इसेन्स आणि थोडासा लाल रंग घालणार आहोत. असं नाही घातला तरी चालेल. आणि थोडासा अगदी लाल रंग ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातला तरी चालेल. आता ह्या उकळी आलेल्या नारळाच्या दुधात आपण ही घालणार आहोत साखर. साखर विरघळली की आपण एका हाताने ढवळत राहायचं आणि एका हाताने हे टाकायचं. साधारण 2-3 मिनिटांनी हे असं घट्ट होतं. असं घट्ट झालं की आपण गॅस घालवणार आहोत. आता आपण एक भांड घेणार आहोत, त्या भांड्याला थोडंसं तूप लावणार आहोत, आणि हे सगळं साहित्य आपण ह्या भांड्यात ओतूया.
बघा कसा सुंदर रंग आलेला आहे. ह्यात आपण काढून त्याला गार झाला की फ्रीज मध्ये ठेवणार आहोत सेट व्हायला. तुम्ही रंग न टाकताही व्हाईटही ठेवू शकता. व्हाईटही खूप छान वाटतो बघायला. असं सर्व काढून आपण ह्याला जरा असं टॅप करून घेणार आहोत. आणि आता थंड झाला की आपण त्याला फ्रीज मध्ये ठेवूया. तर आता हे पण फ्रीज मध्ये ठेवलेलं आता काढलंय. बघू शकता तुम्ही ह्याच्यानं असा कडा निघतात, त्यामुळे ते सहज तो निघणार आहे. आता आपण हे प्लेट घेऊया. आता ते ठेवून आता गार्निशिंग साठी आपण एक गुलाबाचं फूल लावणार आहोत मध्येच. आणि थोड्या गुलाबाच्या पाकळ्या आपण बाजूने टाकूया. तर अशा प्रकारे तयार आहे आपलं रोज फ्लेवर कोकोनट पुडिंग. आता हे आपण कापून बघूया. अतिशय मऊ आणि खायला तेवढंच टेस्टी असं आपलं हे नारळाच्या दुधापासून बनलेलं पुडिंग तुम्ही नक्की करून आपल्या प्रियजनांना खाऊ घाला.